हा चहा आणि चहा सोबत हा जो मिळणारा व्ह्यू आहे एकदम खतरनाकच. आला 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 आला. गुड मॉर्निंग महाबळेश्वर. हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज आहे आपला महाबळेश्वर मधला दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मस्तपैकी हॉटेलची टूर देतो. हॉटेल खूप छान आहे, मस्त आहे. हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्विमिंग पूल आणि व्ह्यू तर एक नंबर आहे. याल तुम्हाला व्ह्यू खाली शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि सध्या आता ह्या हॉटेलमध्ये एकूण 15 रूम आहेत. आपण आहे फर्स्ट रूमच्या इथे, फर्स्ट रूमच्या टेरेसवरती. इथे एक युनिक गोष्ट दिसली की खूप बाकीचे हॉटेल्सच्या रूम सगळ्यांना एकमेकांना जोडलेले असतात. आहे ते प्रत्येक रूम हे सेपरेट आहेत आणि हे पूर्ण असं उतरत्या ह्याच्यावरती आहे. त्यामुळे खूप व्ह्यू भारी येतो आणि जंगल वगैरे जास्त असल्यामुळे वातावरण इथलं खूप थंड आहे. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. रूमवरती जायच्या अगोदर तुम्हाला आधी रूमवरला टेरेस दाखवतो, कारण टेरेसवरती त्यांनी झोपाळा बनवला एकदम रिलॅक्स होण्यासाठी. खूप छान आहे. हे आहे रूम मधलं, हॉटेलमधलं वातावरण. एकदम थंड हवा सुटले आणि आता पण आहे टेरेसवरती. प्रत्येक रूमच्या वरती टेरेसवरती झोपाळा बनवलेला आहे रिलॅक्स होण्यासाठी. काल आम्ही इथे मस्त गप्पा मारत बसलेलो. काल थंडी पण खूप होती, त्यामुळे जास्त ब्लॉग वगैरे बनवता आला नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण झाडामध्ये ह्यांनी बनवलेलं आहे हॉटेल. आणि या हॉटेलमध्ये खाली रिसेप्शनच्या बाजूला एक मंदिर आहे, तेही मला खूप आवडलं. तिचंही दर्शन करूया आणि तुम्हालाही दर्शन दाखवतो. आता आपण ज्या टेरेसवरती होतो ते ही या रूमची टेरेस होता. रूम नंबर 1 आणि तो रूम नंबर 2, अशा 15 रूम्स आहेत तिथं. त्या ठिकाणी चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. इथं गार्डन आहे, खूप छान गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. हे बघू शकता, झोपाळा, घसरगुंडी वगैरे आहे आणि एकदम झाडे असल्यामुळे मस्त लहान मुले खेळतात इथे. आहे रूम 2 आणि रूम 2च्या वरती झोपाळा बनवलेला. प्रत्येक रूमच्या वरती झोपाळा बनवलेला आहे. हा पण रूम नंबर 3. आणि ह्या ठिकाणी आहे आपलं पार्किंगच्या बाजूलाच आहे आपलं रिसेप्शन. आणि ते आला तर इथं तुम्हाला पूर्ण गाईड भेटेल कुठली रूम आहे. या ठिकाणी रिसेप्शन आहे आणि इकडे आपल्या गाड्या पार्किंग वगैरे आहेत. मित्रांनो, हॉटेल तर तुम्हाला दाखवलं, खूप छान हॉटेल आहे आणि मस्त झाडीमध्ये आहे. मागे बघू शकता मंदिर आहे शिवजीचं, त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण आहे. आता हॉटेल तर बघितलं, तर आपण हॉटेलचे रेट्स विचारूया. फर्नांडिस अंकल आहे तिथे मॅनेजर, त्यांना विचारूया काय रेट आहेत, कसे आहेत वगैरे. आणि तुम्हाला पण जर बुक करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे देतो, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. या ठिकाणी रिसेप्शन आहे. और अंकल से हमने बात किया, बहुत अच्छे अंकल है, उनका स्वभाव बहुत अच्छा प्यारा है. कभी आए तो कांटेक्ट कर लेना. कैसे बात करना? बढ़िया हूँ. मैं सिल्वेस्टर फर्नांडिस, मैं उसी का रिसोर्ट का GM हूँ. यहाँ पे रूम तो बहुत बढ़िया है इधर के. टोटल 15 रूम्स है. ओके.
उसमें से 6 कॉटेजेस है, अच्छा, जिनका टैरिफ स्टार्टिंग 6,500 पर रूम का। हाँ, पर रूम। उसमें ब्रेकफास्ट इंक्लूडेड रहता है। ओके, और डिनर? डिनर नहीं, बाकी लंच और डिनर अला कार्ट अलग से सेपरेट रहता है। अच्छा। हम लोग का पैकेज ज्यादातर सीपी प्लान में चलता है। सीपी प्लान बोले तो कॉम्प्लीमेंट्री ब्रेकफास्ट। ओके, और दूसरे प्रीमियम रूम्स है जिनका 7,500। अच्छा अच्छा, हर एक रूम के अलग अलग अलग, प्राइस है। हाँ, जैसे वैल्यू वालों का ज्यादा है। हाँ, ये होटल का अपना डिटेल्स है, मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा। उधर होटल के फोटोज वगैरह बहुत बढ़िया है, मैंने देखा है। और कितना कैपेसिटी है लोगों की, मतलब 40 से 45। 45 टोटल 15 रूम में। कॉन्फ्रेंस हॉल भी है जिसमें हाँ। करीबन 30 लोग आराम से, टेबल सेटिंग वगैरह 40 लोग आराम से आ जाते हैं कॉन्फ्रेंस में भी, कॉन्फ्रेंस हॉल में भी। अच्छा अच्छा, और रेस्टोरेंट का भी सेम सेटअप है। रेस्टोरेंट सर बहुत बढ़िया, मतलब जो मैंने कल फूड टेस्ट किया बहुत बढ़िया लगा। थैंक यू फॉर दैट। थैंक यू। पूल है, प्लस सबसे बड़ा बढ़िया चीज तो ये है कि हमारा जो मंदिर है, हाँ, मंदिर बढ़िया लगा। वो सबसे हम लोग का एक अट्रैक्टिव है। होटल के जो देख रहे हैं वीडियो के पीछे है मंदिर, और उसका भी टूर दिया आपको। पूजा के टाइम पे भी हमने पूजा किया उस सुबह, मस्त लगा। मॉर्निंग में एक बार पंडित जी पूजा करते हैं और शाम को एक बार, यानी दिन में 2 टाइम आप आराम से अटेंड कर सकते हो। थैंक यू सर, वेलकम। लोकेशन खूपच सुंदर आहे। हे बघा, हे रूम नंबर 4 आणि सेम रूम आतमधून तुम्हाला दाखवतोच, पण सध्या आता बाहेरून दाखवतो। प्रत्येक रूमला टेरेसला तिने अशा प्रकारे जागा बनवल्या आणि ते मस्तपैकी रिलॅक्स होण्यासाठी झोपाळा बनवलाय। थोडीशी घाण पडली याच्यावरती। आणि मित्रांनो, खायचा व्ह्यू बघा, पूर्ण हॉटेलच्या खाली पूर्ण असं मोकळी जागा आहे, डोंगर असल्यासारखं। डोंगरात वरती हाईटला आहे हॉटेल आणि खाली पूर्णपणे शेती आहे, स्ट्रॉबेरी शेती आहे पूर्ण। तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो। प्रत्येक रूमच्या वरती झोपाळा आणि बसण्यासाठी, चिल करण्यासाठी तुम्हाला टेबल वगैरे देतात। नाईटला ह्या लाईट्स वगैरे खूप भारी दिसतात। चला तर आता जाऊन मंदिरात दर्शन घेऊया। प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लागलेले आहेत, जिकडे तुम्हाला जायचं असेल तिकडे जाऊ शकता। या ठिकाणी त्या मंदिराचं टायमिंग टेबल आहे 8 ते 11 आणि 5 ते 7। मंदिरात पुजारी आहेत। मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो, सगळे झाडे, ग्रीनरी आहे। खूप छान मंदिराचा परिसर आहे। कलेवलंब्यलंबितां भुजङ्गङ्गमालिकामट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव। जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्प निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमानं ध्वनि किशोर चन्द्रशेखरे रति क्षण। नंदिनी विलास बंधु दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष पूर्णी निरुद्ध दुर्धापति क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि। विनोदमद्भुतं बिभर्ति भूत भर्तरि। ओम
नमः शिवाय नमः शिवाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या हॉटेलला स्टेला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. हॉटेलची पूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. मंदिर मला खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. मंदिरापासून खायला आल्यानंतर या ठिकाणी रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊ. त्याच्या आधी आपण नाश्ता वगैरे करायचं. त्याच्या आधी आपण स्विमिंग पूल आणि तिथलं खायचं व्ह्यू बघूया. पाणी खूप थंड आहे. मित्रांनो, इथे पूल मधले काही रूल्स दिलेले आहेत, काय करायचं काय नाही करायचं. फूड वगैरे घेऊन जायचं नाही. इथे चेंजिंग रूम वगैरे आहेत. शॉवर रूम आहे. रात्री या ठिकाणी लाईट्स वगैरे, हे जे व्हाईट दिसतंय इथे लाईट आहे, खूप छान दिसत होतं लाईट्स मध्ये. आणि ते खाली बघू शकता खालचा व्ह्यू. तुम्हाला बोललेलो खाली स्ट्रॉबेरीची शेती वगैरे आहे. पूर्ण असं डोंगर आहे. मित्रांनो, आता आपण पूल बघितला. आता आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. छोले भटुरेची ऑर्डर दिले, आपण खाऊया. या ठिकाणी पण पुढे रूम्स वगैरे आहेत. हे रेस्टॉरंट आहे. सो मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता झाला. आता आपण जाऊया महाबळेश्वर मधले पॉइंट बघायला. पहिलं तर पंचगंगा नदीचं जो उगम स्थान आहे आणि जे ओल्ड महाबळेश्वर मध्ये आहे मंदिर, तिकडे जाऊया, ते दाखवूया. नंतर मग सावित्री पॉइंट वगैरे त्याच्या आसपास आहेत, तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो सगळा व्ह्यू महाबळेश्वर मधला. मित्रांनो, जेव्हा आम्ही महाबळेश्वर मध्ये एंट्री केली त्या ठिकाणी आमच्याकडून 300 रुपये चार्ज घेतले. कारचे आणि पॅसेंजरचे असे सगळ्यांच्याकडून 300 रुपये चार्ज घेतले. आणि ओल्ड महाबळेश्वरमध्ये आल्यानंतरही तिथे आमच्याकडून चार्जेस घेतले. चार्जेसच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट केली जाते.
कृष्णा, वैना, कोयना, सावित्री, गायत्री या 5 नद्या आणि महाबळेश्वर सदा माझ्या पाठीशी राहू दे. ज्या ज्या नद्या या ठिकाणी उगम पावले त्याचे कारण खूप पुराणात्मक आहे. ज्यावेळी सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी यज्ञ करायचे ठरवले. त्यावेळेस उपस्थित सगळ्या लोकांनी यज्ञ प्रारंभ करण्याच्या वेळी ब्रह्माची प्रथम पत्नी सावित्री तेथे येण्यास उशीर झाला, म्हणून त्या ठिकाणी द्वितीय पत्नी गायत्री तेथे बोलवून घेतले. त्यांनी यज्ञास सुरुवात केली. हे प्रथम पत्नी तेथे आल्यानंतर त्यांचा राग खूप अनावर झाला की मी जिवंत असताना यज्ञ चालू केलाच कसा आणि माझा हा अपमान मी सहन करू शकत नाही असे म्हणून त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना श्राप दिला की तिघे या जल रूपावर प्राप्त व्हाल. म्हणून कृष्णा, वैना, कोयना हे ब्रह्मा, विष्णू, महेशचे स्वरूप आहेत आणि हे शापग्रस्त होऊन तिथे वाहत आहेत. तसेच ब्रह्मांनीही सावित्री आणि गायत्री यांना श्राप दिला की तुम्हीही या ठिकाणी जलरूपी वाहत राहाल. मात्र कृष्णा, वैना, कोयना या नद्या पूर्वी भूमुख वाहत राहतात आणि सावित्री आणि गायत्री या नद्या पश्चिममुखी वाहत असतात. हनुमानाचं मंदिर पण आहे आपल्या पश्चिम मंदिराच्या बॅक साईडला. तर तिकडे जाऊन तिकडले पण दर्शन करूया. तिथे मंदिरात जरा फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढता आल्या नाहीत. मंदिराच्या बाजूलाच एक दुकान आहे, खूप छान दुकान आहे. इथे पूर्णपणे जुन्या काळातल्या वस्तू तुम्हाला भेटून जातात. लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान असे कलाकृती बनवले. कधी आला तर नक्की एकदा व्हिजिट करा. मंदिराच्या बाजूलाच आहे. आता त्यांचं रेनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे बऱ्यापैकी कमी साहित्य दिसले. जर आपला जुना ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यात नक्कीच सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलीत मी. ₹280 गाडी, ही ₹450. हा ट्रक आहे ₹750. ही तोफ आहे ₹2800. हा 2 हिशोबान इथं काही प्राइस नाही. ही ₹200 पकडूया. रिसोड वगैरे आहे या ठिकाणी. मस्त छान छान असं मूर्त्या आहेत. हनुमानाची मूर्ती ₹1800. नाही मित्रांनो, या ठिकाणी महाबळेश्वर मंदिर पासून जे ओल्ड टेम्पल आपण आता बघितलं तिथून हार्डली 2 ते 3 किलोमीटरवरती हे सगळे 5-6 पॉईंट आहेत. सावित्री पॉईंट, इको पॉईंट, मंकी पॉईंट वगैरे. आता कॅमेऱ्यात तेवढे मित्रांनो हा आहे अर्थसेट पॉईंट. इथे खूप मोठा आहे आणि बघण्यासारखं आहे. इथे आपण भरपूर वेळा आलो आहे. इथल्या भरपूर व्हिडिओज वगैरे आपण बनवलेत आणि बघितलेच असतात. इथे स्टॉल आहेत.
आला आला once more दिशिता नाही तरी खूप वांडर कमी झालेत नाही तर भरपूर असतात. आहे इथेच आहे कोणतरी. आहे वाटतं तो इथे बसलाय. मोबाईल फिट पकड फक्त. हे बघ नीट पकड. यांना दिसले. इथे फोटो काढूया आपण तिथे पुढे. लोकेशन चांगलं आहे. मग तो माकडाचा मग फोटो येईल तिकडनं काढ. नाही गेलंय. अरे तू कुठं तिथपर्यंत गेला. हा अरे जाईल पडशील यावर. तो भडकला. त्यांचा राग आपल्यावर निघेल. आलास गोल दगडामध्ये जास्त विंडो पण तुम्हाला पूर्वी जसं शेतीसारखं होत होतं. विंडो पण चालू होतो. कडून नंतर असं ना तिथे खाली घरा काय पाणी वगैरे त्याच्या पुढे मग त्या पॉईंटला जावं. मित्रांनो तुम्ही अशी महाबळेश्वरची ट्रिप प्लॅन करत असाल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे. जर तुम्हाला कॅब हवी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपण अशाच नवीन नवीन ठिकाणी जाऊन तुम्हाला व्यवस्थित ट्रिप गाईड करू. तर मित्रांनो तुम्ही अशी महाबळेश्वर ट्रिप प्लॅन करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बेस्ट पॅकेज देऊ आणि हॉटेल्स कुठे थांबायचं कसं राहायचं खर्च वगैरे सगळं तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त तुम्हाला पॅकेज देऊ. महाबळेश्वरची पूर्ण ट्रिप तुमची खूप छान गाईड करेन मी तुम्हाला. नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण मी आता लवकरच आपल्या नवीन सबस्क्रायबरना एक चांगलं पॅकेज घेऊन येणार आहे. फ्री ट्रिप प्लॅन करणार आहे. यामध्ये लोणावळा अलिबाग किंवा मुंबईच्या जवळपासचे लोकेशन मी चॉईस करेन आणि तुम्हाला नक्कीच अपडेट करेन इंस्टाग्रामवरती. जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर हे आपलं पेज आहे इंस्टाग्राम. त्याच्यावरती मी नक्कीच अपडेट देत असतो. यूट्यूबवर थोडी लेट येते पण इंस्टाग्रामवरती अपडेट करत असतो नेहमी. तर लवकरच आपल्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला नक्कीच फॉलो करा. कारण फ्री ट्रिप लवकरच प्लॅन करत आहे मी आता आणि रँडमली कोणालाही मी ट्रिपला घेऊन जाईन. सो अपडेट तुम्हाला लवकरच भेटतील. चला तर जाऊ आपण आता दुसऱ्या लोकेशनला. मित्रांनो हा आहे मार्जोरी पॉइंट. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील 3 पर्वतरांगा या ठिकाणावरून दिसतात. या पॉइंटवरून तुम्हाला व्यवस्थित पर्वतरांगा व्यवस्थित दिसतात.
फायनली मित्रांनो आपण आता मॅप्रो गार्डनच्या पार्किंगमध्ये पोहोचले. पार्किंगमध्ये जागा नसल्यामुळे मी गाडी अशी मेन रोडलाच लावली आहे. त्याच मॅप्रो गार्डनमध्ये आहे मॅप्रो गार्डनचं गेट. आता आपण आतमध्ये जाऊया. मॅप्रो गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मला चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं भेटेल. मॅप्रो आईस्क्रीम, सगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम. ही फॅक्टरी आहे. ही आहे एक खाकरा फॅक्टरी. खाकरा कसा बनवतो हे आपण बाहेरून बघू शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपण लास्ट टाइम आलो तेव्हा हा गेम खेळलेला. इथे लटकून 2 हातातून जेवढे चॉकलेट येतात तेवढे घ्यायचे. लहान मुलांसाठी स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला इथे लहान मुलांसाठी बनवलंय. मित्रांनो तिथे गेम झाल्यानंतर या ठिकाणी गार्डन आहे. खूप छान गार्डन आहे. दाखवूया तुम्हाला. आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये पण आहे कव्हर केलेलं. तिथे भरपूर प्रकारचे फिश आहेत. लास्ट टाइम आला तर खूप छोटे होते, आता मोठे आहेत. या ठिकाणी खूप छान असं ग्रीनरी, त्यामध्ये फुलं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, बघू शकता. या ठिकाणी मॅप्रोचं रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला भरपूर काही खाण्यासाठी पिझ्झा वगैरे भेटेल. ट्रे आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट कसं प्रकारचे बनलं जातं ते दाखवलं जातं. इथे बेकरी आहे. खाली तुम्हाला रेस्टॉरंटचा तो भाग दाखवला, हा बॅक साईडचा आहे. रेस्टॉरंटच्या खाली स्ट्रॉबेरीची फार्म आहे खूप मोठं. हँडवॉशसाठी छान बनवलं. ही स्ट्रॉबेरीची फार्म आहे. त्यांना खायला दिलं ना त्यामुळे ते वर आले सगळे. मगाशी सगळे खाली होते. कॉइन्स आहेत ना ते. मी तिकडे टाकलं. मित्रांनो मॅप्रो गार्डन आमचं फिरून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ रूमवरती रेस्ट करण्यासाठी गेलो आणि सनसेटच्या टायमिंगला पंचगणीमध्ये टेबल पॉईंट हा खूप फेमस पॉईंट आहे. तिकडे जायचा प्लॅन केला पण आम्ही पोहोचेपर्यंत पूर्ण सनसेट झालेला थोडासाच बघायला भेटला, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय. खूप ट्राय केलं, लवकर यायचा प्रयत्न केला पण ट्रॉफिक असल्यामुळे आणि आम्ही एका ठिकाणी रस्ता चुकलो त्यामुळे आम्हाला लेट झाला टेबल पॉईंटला यायला. मित्रांनो आम्ही खूप घाईघाईत आलो कारण सनसेट होत आलेला आणि त्यात मॅपमुळे आम्ही एका ठिकाणी फसलेलो, रस्ता चुकलो त्यामुळे काही पटकन येता आला नाही. सो आता आम्ही आहे पाचगणी टेबल पॉईंटवरती आणि आता इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे. 6:30 वाजलेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि पहिल्यापेक्षा टेबल पॉईंट खूप डेव्हलप झालंय. रोड वगैरे छान झालेत प्रॉपर.
आणि क्राऊड बघू शकता सनसेट बघण्यासाठी आलेला. जर पाचगणीत फिरायचं असेल तर तुम्ही टेबल पॉईंटला नक्कीच एकदा व्हिजिट करा. हॉर्स रायडिंग वगैरे भरपूर होते. वैष्णोदेवी गेला असतो कधी? हार्टला वगैरे तू लाईट लावू शकतो बसायचं का फोटो वगैरे काढायचे नको. सो मित्रांनो, खूपच लेट झाल्यामुळे आपल्याला टेबल पॉईंटचा जास्त एक्सप्लोअर करता आलं नाही. जर टेबल पॉईंटबद्दल तुम्हाला माहिती अधिक हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती याच्या अगोदरचा ब्लॉग आहे महाबळेश्वरचा, त्याच्यावरती पूर्ण माहिती दिली. सो एकदा चेकआउट करा. जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीतच असेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये.